कमिशनचे पुण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आत्ताच जो कार्यक्रम यशोदामध्ये झाला आहे तो स्टॉकिंग या विषयावरचा कार्यक्रम आहे. आपण असं बघतो की अनेक वेळेला महिलांना स्टॉकिंगचा खूप सामना करावा लागतो. महिलांचा पाठलाग होणं, त्यांच्याबद्दल कमेंट करणं, शिट्ट्या मारणं, डोळे मारणं किंवा काही न बोलता त्यांना नुसतं बघत राहणं, अशा प्रकारचे अनेक घटना आपण बघत राहतो. पण याच्यासोबतच आता डिजिटल स्टॉकिंग पण वाढलेलं आहे. त्यामुळे या विषयावरचं अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. स्टॉकिंगला कित्येक वेळेला आपण हलक्यामध्ये घेतो, फार सिरियस घेत नाही, पण त्याच्यामधनंच मग सिरियस केसेस वाढत जातात. आणि म्हणून स्टॉकिंगला वेळेतच स्टॉकिंग नीट समजणं, त्याला वेळेतच ॲड्रेस करणं, न घाबरता त्याबद्दल बोलणं आणि त्याच्याकरता ते रोखण्याकरता व्यवस्थांची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या विषयाकरता आज आम्ही इथं स्टॉकिंगची एक अतिशय महत्त्वाची अशी कार्यशाळा केली आहे. आत्ता आपण बघितलं उत्तमपणे ती कार्यशाळा चालू आहे. मला विश्वास आहे की अशाच कार्यशाळांच्या मधनं आपल्या स्वतःबद्दलचे असलेले अधिकार किंवा जर त्रास होत असेल, कोणी छळत असेल तर त्याबद्दल आवाज उठवण्याची हिंमत आणि नॉलेज पण आपल्याला मिळतं. म्हणून हा आज कार्यक्रम इथे ठेवला आहे. आज कमिशनचा दुसरा एक कार्यक्रम आहे इथं, जो अतिशय वेगळा आहे. आम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्या देशामध्ये मुलींना अतिशय उत्तम संधी मिळत आहेत पुढे जाण्याकरता. सगळ्याच ठिकाणी मुली छान काम करत आहेत, पण आता त्याला आपलं जे डिफेन्स आहे, डिफेन्ससुद्धा, रक्षा क्षेत्रसुद्धा आता दूर राहिलेलं नाही आहे. आणि आता रक्षा क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी मुलींना उत्तम संधी आहे. आर्मीमध्ये आता आपण मुली बघतो आहोत, त्यांचं पर्सेंटेज वाढतं आहे, नेव्हीमध्ये आहे आणि त्यासोबतच एअरफोर्समध्ये पण आहे. इवन दो जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, BSF, CISF, CRPF, इथं सुद्धा आता मुलींचं प्रमाण खूप वाढतं आहे. पोलिसांच्यामध्ये हे प्रमाण वाढतं आहे. पण कित्येक वेळेला असं पण होतं की मुलींना ह्या परीक्षांची तयारी कशी करायची त्याबद्दल माहितीच नसतं. फिजिकल फिटनेस कसा हवा, त्यासोबतच एक्झाम पास करण्याकरता कशी तयारी करायची हे माहिती नसतं. आणि म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने एक कार्यक्रम सुरू केला आहे, शी सर्व्ह नावाचा हा प्रोग्राम आहे, जो आत्ता पुण्यामध्ये होतो आहे. आता 2:30 वाजता त्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि मला विश्वास आहे की या कार्यक्रमांमधनं ज्या मुली आपलं करिअर या क्षेत्रामध्ये करू इच्छितात किंवा त्यांना ती संधी दिसते आहे, अशा अनेक मुली या क्षेत्रामध्ये उद्या वळतील आणि आपल्या रक्षा क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण अधिक जास्त वाढू शकेल. आम्ही हे पण ठरवलं आहे की देशामधल्या जवळपास आम्ही 150 जिल्हे काढले. या 150 जिल्ह्यांच्यामध्ये हे कार्यक्रम होऊ शकतात, ज्यामध्ये ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि त्यासोबतच पुण्यासारखे जिल्हे आहेत जिथं मुलींना पुढे जाण्याकरता खूप उत्तम संधी आहे, वातावरण पण आहे. अशा 150 जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही शी सर्व्ह हा कार्यक्रम करतो आहे, जो आज होणार आहे. त्यानंतर आज पुण्यामध्ये एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे तेरे मेरे सपने. आज ज्ञान प्रबोधिनीमध्ये तेरे मेरे सपने या सेंटरचं शुभारंभ आम्ही आज करतो आहोत. तेरे मेरे सपने हे प्री मॅरिटल कम्युनिकेशन सेंटर आहे. आपण असं बघतो की लग्न जेव्हा होतात तेव्हा लग्नामध्ये आपण अनेक तयारी करतो. अगदी मेहंदी असते, संगीत असतं, उत्तम लग्न होतं. पण त्या सगळ्यामध्ये त्या दोघांनी एकमेकांच्या सोबत छान राहावं, याच्याकरता जी लग्नाबद्दलची जी समज उत्तम वाढवणं असतं, त्याकरता सुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. या तेरे मेरे सपने या इनिशिएटिव्हमध्ये प्री मॅरिटल कम्युनिकेशन सेंटरमध्ये ही समज वाढवण्याचं काम केलं जातं. जी लग्नाच्या दिशेने जाणारी जी मुलं आहेत, मुलगा असेल तर मुलगी असेल, ते एकटे पण येऊन त्या सेंटरला भेट देऊ शकतात. लग्नाबद्दलची आपली समज अधिक उत्तमपणे ते नीट सामंजस्याने कसे पुढे जाऊ शकतील असं बघण्याकरता, ऐकण्याकरता तिथं ते येतात आणि आपली समज वाढवून घेतात. त्यासोबतच केवळ तेवढंच नाही, तर त्यांचे आईबाबा पण तिथे येऊ शकतात. होणारी सासू आणि होणारी सूनसुद्धा तिथे येऊ शकतात आणि आपलं कुटुंब नीटपणे पुढे जाईल याकरता प्रयत्न करू शकतात. आत्तापर्यंत राष्ट्रीय महिला आयोगाने देशभरामध्ये आमचे 105 सेंटर्स सुरू झालेत. विशेषतः कलेक्टर्स सुरू केलेले आहेत
महापालिकांनी सुरू केलेले आहेत, काही युनिव्हर्सिटीजनी सुरू केलेले आहेत आणि काही NGOजनी पण सुरू केलेले आहेत. आज मला खूप आनंद आहे की आज ज्ञान प्रबोधिनीचं सेंटर पण सुरू होतं आहे. मला असं वाटतं की समाजामधला सगळ्यांचा विषय आहे, कोणी एकानं तो करण्याचा विषय नाहीये. त्यांचं म्हणणं नीट ऐकलं पाहिजे, त्याच्यावर नीट निर्णय घेतले पाहिजे आणि त्याला आपण वेळ दिला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते आहे. नाही पण महिला आयोगाची स्पेसिफिक त्या मुलीवर जो काय आपल्याला हा. विषयाने बोलतोय, तुम्ही काय भूमिका घ्या हा महिला आयोग काय भूमिका घेणार आहे? त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं दिसतं हा. व्हिडिओमध्ये. ह्या पहिलं कुठे मारतात का? महिला आयोगाची भूमिका काय म्हणते? उघडं दागडं करून महिला मारतात आयोगाची आहे. भूमिका हीच आहे की मी जर पहिलं वाक्य बोललं होतं तुम्ही ते काढून बघा. भूमिका हीच आहे की अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना ही मारहाण होता कामा नये. हीच भूमिका आहे आमची. आणि मी आता तुम्हाला 4 हा, हा. संबंधित त्या पैसे मारतात. ठीक आहे, तुम्ही सांगा. जेव्हा एक माणूस म्हणून आहोत तेव्हा दोघांचे हक्क पण समान आहेत आणि दोघांनी बरोबरीनं सन्मानानं पुढे जायला हवं. त्यामुळे पुरुषांसोबत महिलांनी चुकीचं वागू नये. पण त्यासोबत मला अजून एक गोष्ट सांगायची. चुकीचं वागू नये हे मी सांगितलंच आहे, त्यामुळे आता हा मुद्दा इथं संपला आहे. पण दुसरा मुद्दा मी हा पण सांगते की आजही अशा अनेक महिला आहेत, फार मोठ्या संख्येत आहे, मोठ्या संख्येने आहेत त्या, की ज्यांना मदतीची फार गरज आहे. आज ज्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आजही बोलत आहेत, सेक्शुअल हॅरासमेंटमध्ये आजही बोलत आहेत, समाजाची जी महिलांच्या बाबतीमधली जी हीन मानसिकता कधी कधी उफाळून येते त्याच्यामध्ये त्या पोळत आहेत. त्यामुळे या 2 गोष्टींची तुलना करता कामा नये. 2 गोष्टी आपल्या जागेवर वेगळ्या आहेत, पण अशा गोष्टींची जर खूप जास्त चर्चा झाली तर ज्या प्रत्यक्षामध्ये ज्या खूप गरजवंत महिला आहेत त्यांचे प्रश्न ह्याच्यामुळे डायल्यूट होऊ शकतात. त्यामुळे या 2 गोष्टींची तुलना सोबत करता कामा नये. मात्र पुन्हा सांगते, महिलांनी पुरुषांशी चुकीचं वागायला नको आहे. प्रकरणं तुमच्याकडे महिला आयोगाकडे आलेली आहेत की ज्यांच्यावर ब्रेन वॉशिंग केलं जात आहे लव्ह जिहादमध्ये, म्हणजे धर्मांतर करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मुली फसवल्या पण जात आहेत. त्यात ठोस भूमिका. मी एकच गोष्ट म्हणेन की कोणत्या एका पार्टीचं किंवा कोणत्याही असं एक नाव घेऊन का करता, का विचारता? जिथं जिथं बाकीच्यांचं कर्तव्य नाही का मग ते करणं? जिथं जिथं चुकीचं होतं आहे त्या त्या ठिकाणी जर महिला पोळल्या जात असतील, त्या कुठेही असू देत, केवळ लव जिहादच नाही, अजून पण जर अशा घटना असतील तर त्या सगळ्या ठिकाणी आपण भूमिका घेण्याची गरज आहे. आणि जर जेन्युइनली जर महिलांना जर त्रास होत असेल तर आपण तो त्रास बघायला हवा.